तर बघा आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. आता माहिती आहे की उद्या 10वीचा मराठी विषयाचा पेपर आहे आणि मी या व्हिडिओमध्ये स्थूल वाचनाचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी सर्वांसाठी प्रश्न दिले आहेत, जे प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांमध्ये इकडे विशेष लक्ष द्यायला हवे. एक म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनाचे एकूण 4 पाठ आहेत आपल्याला आणि कृतीपत्रिकेत यावर 3 पाठातील 3 कृती विचारणार आहेत आणि त्यातील 2 आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे 3 पैकी कुठल्याही 2 आपल्याला सोडवायचे आहेत. आता ही 4 पाठांपैकी तुम्हाला आवडलेल्या 3 पाठांचा नीट अभ्यास करायचा तुम्ही आणि तुम्ही जो केला तर त्या कृती सोडवणे जे आहेत ते सोपे जाईल व जास्तीत जास्त गुण तुम्हाला ते मिळवता येतील. तुम्हाला सांगतो तुम्हाला जे सोपं वाटतं आहे तर जसं गिरजा केर यांचे आहे, परत मनक्या पेरणे लगा ही जी कविता आहे ती स्थूल वाचनासाठी आपल्याला आहे विरा राठोड यांची, ती तुम्ही करू शकता. ओके, याने काय होईल, तुमचा एक पक्का त्यांचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त या गुण मिळवणे शक्य होतील. आता आपण महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत ते पाहणार आहोत. बघा, पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष, यावर टिप्पा लिहा. त्यांच्या बालनाटिकेचे विशेष काय आहे त्यावर आपल्याला टिप्पा लिहायचा आहे. बघा, गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली आहे. आता त्यांनी बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या बालनाटिकाही लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी हा जो समज आहे त्याला छेद दिला. बघा, हे तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता की सर्वसाधारणचा समज काय असतो लोकांचा, की लहान मुलांना काहीतरी कल्पना म्हणजे रहस्यमय अशा अद्भुत चमत्कारावर आधारित म्हणजे अशा जादूबिदूच्या गोष्टी कथा आवडतात. तर गिरिजाबाई यांनी या जो समज आहे, जो गैरसमज आहे त्याला छेद दिला. म्हणजे त्यांनी काय म्हणतात ते, लहान मुलाला या गोष्टी आवडतातच असे नाही, हे त्यांनी पटवून दिले. तर हा जो समज आहे त्याला गिरिजाबाईंनी काय दिलं आहे, छेद दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. जे काही वास्तव आहे त्यावर आधारित त्यांनी बालनाटिका लिहिलेल्या दिसून येतात. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या आहेत. म्हणजे मुलांचे जे एक वेगळं विश्व असतं त्या विश्वात जाऊन त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना त्यांनी महत्त्व दिलं आणि बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर चित्रदर्शी शैली. म्हणजे काय, तर त्यांच्या नाटिकांमधला जो प्रसंग आहे तो समोर जिवंतपणे घडतो आहे असे वाटत राहते. म्हणजे जर आपण त्यांच्या नाटिका वाचल्या तर आपल्याला असे दिसून येते की तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडूनच गेला आहे किंवा घडतच आहे असं वाटतं. म्हणजे ह्यानी काय होतात, प्रेक्षक खिळून बसतात आणि हीच बालनाटके वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. अशा प्रकारे तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. तुम्हाला जे काही समजले आहे ते तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता की त्यांची चित्रदर्शी शैली हे बालनाटिकेचे एक वैशिष्ट्य आहे. एक त्या डोळ्यासमोर तो प्रसंग डोळ्यासमोर जणू घडत आहे असं त्यांच्या त्या बालनाटिकेमधून आपल्याला दिसून येतं. ही त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तसंच काय, त्यांनी जो समज आहे की लहान मुलांना काय म्हणतात ते अद्भुतरम्य किंवा रहस्यमय चमत्कार आधारित नाटिका आवडतात किंवा कथानके आवडतात, तो जो समज आहे त्यांनी त्याला छेद दिला. हे तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. पुढे आहे देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक. बघा, कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती. त्यासाठी त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला होता. त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता. बघा, त्यांची जी कामगिरी आहे आणि त्यांची एकंदरीत व्यक्तिमत्व आहे त्यांचे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी म्हणतो, त्यांच्या जे भोवतालचे लोक आहेत त्यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला झाला होता आणि महाडिक यांच्या
बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी होती. मग माणिक काय केलं, आपला प्राण पणाला लावला आणि दहशतवाद्यांचा निपात केला आणि दुर्दैवाने त्या कारवाईमध्ये कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला होता. हे तुम्ही त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व कसे होते याविषयी तुम्ही या प्रश्नामध्ये लिहू शकता. आता हे मुले भरकटण्याची कारणे. मुले भरकटतात का? मुले भरकटतात का? कारण काय आता काय मुलं आहेत ना, मुंबईचं खूप आकर्षण असतं मुलांना आणि ते तिथे जाऊन त्यांना वाटतं की आपण कोण ना कोण एक मोठा दिग्दर्शक या नात्याने किंवा हिरो नायक या नात्याने येतो, नोकरी धंदा उद्योगांच्या नात्याने येतो. आणि मुंबईमध्ये काय होतं की असे ज्या लहान मुलांना आहेत ना, काही जे माणसं आहेत वाईट प्रवृत्तीची ती त्यांना फसवतात. मग त्यांना वाईट मार्गाला लावतात, जसं की व्यसन करणे, चोरी करणे. यामुळे काय होतात, मुले जी भरकटतात त्यांच्या मूळ प्रवाहापासून ते लांब राहतात. म्हणजे त्यांना जे चांगल्या गोष्टीची सवय त्यांना जडत नाही, वाईट गोष्टींची सवय त्यांना जडत असते. त्यामुळे ते भरकटतात, म्हणजे त्या प्रवाहापासून ते बाहेर फेकले जातात. यामुळे मुले भरकटतात. हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. गिरिजा केरी यांच्या येडं बंबू ढप्पू या बाल कादंबरीतील विनोद लिहायचा आहे आपल्याला. ओके, बघा, कुठल्याही व्यक्तीला दुःखी ठेवू नये असा ढप्पूला त्याच्या आईने उपदेश केला होता आणि ढप्पूने तो पाळला, तंतोतंत पाळला. की आईने आपल्याला सांगितले की कोणतीही व्यक्ती असो तिला कधीही दुखवायचे नाही, म्हणजे कोणालाच दुखवायचे नाही. मग तो ढप्पूच्या आईने केलेला उपदेश तो त्याने पाळला. ओके, जे व्याही असतात त्यांना देण्यासाठी जे ठेवलेले मिठाईचे ताट आहे ते ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. यामुळे काय झालं, भिकाऱ्यांना एक प्रचंड आनंद झाला. पण घरातली जी मंडळी आहेत ती काय झाली, खूप काय म्हणतात ती कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. आता भिकारी म्हणजे काय, तर साधी माणसंच ना, त्यांना तरी दुःखी का ठेवायचे असा विचार या ढब्बूने केला असावा. साधारणतः लोक हा जो विचार असतो ना तो संकुचित असतो. मग आता सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक असतात, शेजारी पाजारी मित्रमंडळ इत्यादी असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो, त्यामुळे विनोद निर्माण होतो. हे तुम्ही आपल्या शब्दात कसं लिहाल की ढब्बूची जी आई आहे तिने ढब्बूला उपदेश केला की कोणतीही व्यक्ती आहे तिला दुःखी ठेवायचे नाही आणि हा उद्देश ढब्बूने तंतोतंत पाळला होता. वाही जे आहेत, व्याह्यांना देण्यासाठी जे ठेवलेले मिठाईचे ताट आहे ते ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. त्यामुळे काय झालं, भिकाऱ्यांना आनंद झाला. पण जी घरातली जी मंडळी आहेत, जसं कोणी असेल मंडळी, ती मंडळी आहेत ती एक काय म्हणतात ती कातावली. आता यामध्ये ढब्बूचा उद्देश काय की ढब्बूचा उद्देश काय होता की आईने जो दिलेला उपदेश आहे तो आपण पाळणं. मग त्याने तो शब्दशः पाळला. एक म्हणजे त्याचा तो गुण दिसून येतो की दिलेली आज्ञा उपदेश त्यांनी पाळला. आता भिकारी म्हणजे माणसंच आहेत, त्याने असा विचार केला असेल की आपण आहे की त्यांना अन्न मिळत नाही किंवा काही तसं, तर त्यांना आपण दुःखी ठेवू नये, त्यांना पण आपण आनंदी करावे असा त्याने विचार केला. आता लोक मात्र आपल्यापुरताच विचार करतात, पण तो संकुचित विचार असतो त्यांचा. ते काय म्हणतात, सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना ते फक्त आपले मित्रमंडळ, जवळचे नातेवाईक यांचाच विचार करतात ओके, म्हणजे ते जात धर्म यांचा विचार करत नाहीत असे त्यांच्या मनात नसते. आणि काय होतं, यातून काय होते, एक प्रकारची काय म्हणू शकला आपण, विसंगती निर्माण होते. आणि ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती आहे तो दाखवून देतो. म्हणजे ढब्बू हे पात्र आहे, ते समाजातील ज्या विसंगती आहेत त्या या ढब्बूच्या पात्र जे आहे, ढब्बूचे कॅरेक्टर जे आहे त्या पात्रातून आपल्याला दिसून येते. पुढे आहे, माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. बघा, मनक्या पेरणेला गाही कवी विरा राठोड यांनी
लिहिलेली कविता असून या कवितेत बीज व माती यांच्या जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुबल सल्ला दिला आहे. आता आपण माणसं पेरतो का? नाही. तर इथे काय अपेक्षित आहे ते तुम्हाला सांगतो, की आता माती व बीज आहे यांच्या प्रतीकातून आता हे प्रतीक वापरलं आहे. माती व बीज हे काय आहे? प्रतीक वापरलं आहे. आपण त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, की माणसानं घेतलं आणि पेरलं. नाही, ते प्रतीक आहे माती व बीज. आणि त्यातून एक विचार मांडला आहे. तो म्हणजे काय, की एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती हा ममतेने जोपासते. आता बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली आणि त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल. म्हणजे आता माणुसकी जी आहे ती आता कमी झालेली दिसून येते. म्हणजे माणसातले माणूसपण जे आहे ते आपल्याला कमी झालेले दिसून येते. मग त्यांनी यात काय म्हटलं आहे, की चांगल्या म्हणजे माणसांवर चांगले संस्कार केले किंवा त्याचे चांगल्या संस्कारांचे बीजारोपण केले तर त्यातून एक वेगळी माणुसकी, चिरंतन माणुसकी निर्माण होईल आणि या समाजाला माणुसकी म्हणजे माणसाला जे माणूसपण आहे ते मिळेल, माणुसकी मिळेल, असा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो. म्हणून माणसं पेरायला लागू हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते, की त्यांच्यावर चांगल्या विचारांचा काय म्हणतात ते बीजारोपण, चांगल्या संस्काराचे बीजारोपण करायचे. जेणेकरून काय एक चांगली पिढी घडली जाईल. त्यातून चांगलं चिरंतन माणुसकी निर्माण होईल. आता माणुसकी निर्माण करायची आहे. म्हणजे जे वाईट प्रकृतीचे जे विचार आहेत ते आपल्याला नाहीसे करून चांगल्या विचारांचे संस्कार तिथे आपल्याला करायचे आहेत असं या कवितेतून व्यक्त होते. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे सरावासाठी प्रश्न दिले आहेत ते परीक्षेला येऊ शकतात. हे पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. पण सरावासाठी जे प्रश्न दिले आहेत ते तुम्ही त्याचा सराव करा. त्यातील कुठले प्रश्न परीक्षेला येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो. आता यातील या प्रश्नांमधील गिरजा कीर यांच्या बालनाटिकेचे विशेष हा एक येऊ शकतो आणि माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ हा एक परीक्षेला येऊ शकतो. आता पुढे आपण सरावासाठी जे प्रश्न दिले आहेत त्यामध्ये कुठला प्रश्न येऊ शकतो ते आपण पाहूया. बघा, हे प्रश्न सरावासाठी आहेत, पण यातील तिसरा प्रश्न आणि दुसरा प्रश्न दाट येण्याची शक्यता आहे. आता बघा, प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे यश हे वीरांगणा या पाठाच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. बघा, मी ज्या प्रकारे आधी जे 5 प्रश्न आहेत दिलेले त्या प्रश्नाचं तुम्हाला मी विश्लेषण करून दाखवलं, की कसं करावे, काय करावे. तर आता मी ह्याचं सांगणार नाही, हे तुम्ही स्वतःहून लिहायचे आहेत. यातील हे दुसरा आणि तिसरा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ओके. आता तिसरा प्रश्न बघा, माणूस पेरायला लागू या शीर्षकातून कवीला विपरीत जो असलेला भावार्थ आहे तो आपल्याला उलगडून दाखवायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे, की रेखा मिश्रा यांचे शिक्षण व त्यांचे कार्य यावर एक परिच्छेद तयार करायचा आहे. हे तुम्हाला मी परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. आता यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो. यामध्ये तुम्हाला प्रश्न 3 अंतर्गत स्वमत अभिव्यक्तीच्या 3 कृती दिल्या जाणार आहेत आणि यापैकी तुम्ही 2 सोडवणे अपेक्षित आहे. यामध्ये तुम्ही स्वतःच्या शब्दात तुम्हाला जे समजले आहे ते लिहायचं आहे. म्हणजे पाठाचा आशय, शालेय जीवनाशी सांगड घालणारा आशय, आता जीवन कौशल्य, त्यातून अभिप्रेत मूल्य या वर आधारित ही कृती देण्यात येईल. मग ते तुम्हाला स्वभाषेत लिहायचे आहे. म्हणजे तुम्हाला त्यातून पाठाचा कसा आशय कसा समजला. आता माणूस पेरायला लागू ही जे शीर्षक आहे कवितेचे त्यामध्ये माणूस पेरायचा नाही तर माणसावर चांगल्या गोष्टींचे किंवा संस्काराचे काय करायचे आहे, बीजारोपण करायचे आहे. म्हणजे त्याला जी माणुसकी जी हरवलेली आहे ते आपल्याला पुन्हा काय म्हणतात ते जिवंत करायची आहे थोडक्यात. म्हणजे काय, माणुसकी किंवा चांगले विचारांचे संस्कार आपल्याला माणसावर घडवून आणायचे आहेत, हा अभिप्रेत अर्थ आहे. मग तुम्ही हे स्वतःच्या भाषेत लिहिणं गरजेचे आहे. त्यामुळे हा जो प्रकार जेव्हा तुम्ही सोडवायला घ्याल तेव्हा न चुकता त्या पाठाचा आशय म्हणजे त्या पाठात थोडक्यात काय सांगितलं आहे ना ते तुम्ही वाचून जा. त्या पाठाची मध्यवर्ती कल्पना वाचा. मग तुम्हाला आपसुकच त्या प्रश्नाची उत्तरे लिहायला जमतील. ती पण स्वभाषेत लिहू शकता तुम्ही, की असं नाही की की गाईडमधलं वाचलं आहे तसंच्या तसं लिहायचं नाही. स्वतःच्या शब्दात लिहू शकता. गाईड वापरू शकता तुम्ही. 21
अपेक्षित वापरू शकता, काही वापरू शकता. पण प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्या शब्दात हां, उच्च भाषेत म्हणजे साधी भाषा नाही, लिहायच्या आपल्या शब्दात, पण व्याकरणात्मकदृष्ट्या योग्य असली पाहिजे ती भाषा. शब्दांची रचना योग्य असली पाहिजे. उत्तर आकर्षक असलं पाहिजे. स्वमताचा प्रश्न आहे. यात तुमचं मत मांडायचं आहे, पण मत मांडताना विषय वेगळा आहे आणि आपण त्या विषयासंबंधित लिहिलं आहे, पण शेवट करताना भरकटत गेलो असं चालत नाही. तर त्या विषयाला धरून तुम्हाला जो समजलेला आशय आहे, तो तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओत.